राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी के सांसद सुनील टटकरे ने रायगढ़ जिले के विश्व पर्यटन स्थल के रूप में विख्यात मुरूड में शिव सृष्टि उद्यान के विकास काम का भूमि पूजन किया। यहां छत्रपति शिवाजी महाराज की एक प्रतिमा स्थापित की जाएगी। सांसद सुनील टटकरे ने कहा कि ये शिव सृष्टि उद्यान एक ऐसा स्मारक होगा जो दुनिया भर के पर्यटकों और नागरिकों को प्रेरित करेगा और इसके साथ ही पद्मदुर्ग किले के विकास के लिए 2 करोड़ रुपए की पर्याप्त धनराशि उपलब्ध करवाई गई। और इसके साथ ही टटकरे ने कहा कि पद्मदुर्ग किले के पुराने गौरव को पुनर्स्थापित किया जाएगा। तर काय सांगाल, जागतिक पर्यटन स्थळ असलेल्या मुरुडच्या वैभवामध्ये अधिक भर पडण्यासाठी आपण ज्या पद्धतीने शिवसृष्टीची निर्मिती या ठिकाणी करताय, काय पर्यटक असतील किंवा इतर कशा पद्धतीने या ठिकाणी बदल? एक शिवभक्त नागरिक म्हणून आज मुरुडच्या ऐतिहासिक शहरामध्ये अवघ्या देशाचे मानबिंदू असलेल्या छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी निर्माण करण्याच्या कामाची शुभारंभ आजच्या या ऐतिहासिक दिनी आम्हाला सर्वांना या ठिकाणी करता आला। आम्ही सारेजण या सुवर्ण क्षणाचे साक्षीदार आहोत आणि ते करण्यामध्ये खारीचा का होईना पण वाटा एक शिवभक्त नागरिक म्हणून माझ्यासारख्या लोकसभा सदस्याला उचलता आला, त्याचा खचितच मला अभिमान त्या ठिकाणी आहे। जगभरातले देशभरातले पर्यटक मुरुडला येत असतात, अशा वेळेला शौर्याचं प्रतीक असलेल्या छत्रपती शिवरायांची शिवसृष्टी येणाऱ्या प्रत्येक पर्यटकाला स्फूर्ती देणारी, ऊर्जा देणारी, नतमस्तक होणारी त्या ठिकाणी ठरेल असा विश्वास माझ्या मनामध्ये आहे। अनेक वर्ष पद्मदुर्ग किल्ल्यापासून 25 किलोमीटर मुरुड किल्ला लोकांनी आवडला, परंतु आपल्या माध्यमातून आता पद्मदुर्ग किल्ला नावारूपी येत आहे। कारण आपण काल 2 कोटी काहीतरी निधी येत आहे, याकडे कसं काय सांगतो? शिवरायांनी उभा केलेला पद्मदुर्ग किल्ला पूर्वस्थितीमध्ये असावा असा तमाम शिवप्रेमी नागरिकांची, मुरुडवासियांची दीर्घकाळची सतत मागणी राज्य सरकारच्याकडे त्या ठिकाणी होते। मी मधल्या कालावधीमध्ये पद्मदुर्ग किल्ल्याला त्या ठिकाणी भेट दिलेली होती। त्यावेळेपासूनच माझ्या मनामध्ये ते सतत होतं की आपल्याला राजकारणामध्ये एका वेगळ्या स्थानावरती काम करण्याची संधी मिळते आहे। अशा वेळेला तमाम शिवभक्ताच्या मनामध्ये असलेली भावना त्या ठिकाणी प्रत्यक्षात येण्यासाठी आपल्यातून काहीतरी काम व्हावं, ते आज प्रत्यक्षात त्या ठिकाणी आलं आणि 2 कोटी रुपयाचा नियतव्यय आज केंद्र सरकारच्या ASI विभागाच्या कडे आपण त्या ठिकाणी सोपवला। त्याच्यातून हा किल्ला ASIच्या ताब्यात असल्यामुळे त्यांच्याकडनं योग्य ते त्या किल्ल्याची डागडुजी तर नक्की होईलच, पण तिथे जेटी आणि इकडे जेटी याच्यासाठी सुद्धा आजपासूनच माझ्या प्रयत्नाची सुरुवात त्या ठिकाणी होईल। तर महाविकास आघाडी आणि ठाकरे बंधूंनी त्या ठिकाणी जो आज मोर्चा काढलेला आहे, सत्याचा मोर्चा, कसं बघता आपण? आज शिवभक्त म्हणून मी इथं आहे। राजकारणापेक्षा शिवप्रेरणा माझ्यासाठी अधिक खूप महत्वाची आहे। राजकारण येतं जात असतं, पण आजचा मौलिक क्षण आयुष्यामध्ये कधी येऊ शकत नाही। त्या मौलिक क्षणाच्याच आनंदात आम्हाला सर्वांना राहू द्या। धन्यवाद। संवाददाता धम्मशील सावंत की रिपोर्ट।